सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, प्रशस्त ॲप 2.0 यावर संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक आणि मुख्याध्यापकांना काम करायचं आहे. नवे शिक्षक मुख्याध्यापक काम करत आहे. प्रशस्त ॲपवर प्रत्येक शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी जायचंय, आपली स्वतःची तिथं नोंदणी करायची आणि नोंदणी करून प्रशस्त ॲपवर छोटे छोटे 10 व्हिडिओ आलेले आहेत, ते व्हिडिओ बघायचे. तर या संदर्भात बरेच शिक्षक बंधू भगिनी फोन करून विचारत आहे की प्रशस्त ॲपवर मी माझी स्वतःची नोंदणी कशी करायची. अत्यंत सोपी प्रक्रिया आहे. प्रत्यक्षात प्रॅक्टिकल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर चला आपण मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ. मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊया. तर बघा, या पद्धतीनं आपण मोबाईलच्या स्क्रीनवर इथं आलोत. आपण मोबाईलच्या स्क्रीनवर आल्याच्या नंतर आपल्याला या पद्धतीनं इथं प्रशस्त ॲप आहे बघा, मोबाईलमध्ये आपण डाउनलोड केलेलं हे प्रशस्त ॲप दिसतंय. या प्रशस्त ॲपमध्ये आपल्याला प्रत्यक्षामध्ये इथं बघा एक व्हीलचेअरवर बसलेली व्यक्ती दिसते आणि आपल्याला त्या प्रशस्त ॲपला क्लिक करायचंय. क्लिक करता क्षणी आतमध्ये येतो आपण वेलकम टू प्रशस्त ॲप. खाली इथं प्रशस्त ट्युटोरियल आणि त्याच्या खाली ॲडमिन लॉग इन दिलेलं आहे. ॲडमिन लॉग इनला आपण शाळेने मुख्याध्यापकांनी किंवा शिक्षकांनी हात न लावता प्रशस्त ट्युटोरियल याच्यावर क्लिक करायचं. याच्यावर आपण क्लिक केलं की इथं येतो, आतमध्ये येतो ॲपमध्ये. आतमध्ये आल्याच्या नंतर इथं बघा लॉग इनला इथं खाली टीचर आलेलं आहे आणि इथं बाय डिफॉल्ट टीचर आहे, ते टीचर तसंच राहून द्यायचं. इथं 11 अंकी UDIS कोड नंबर, UDISला जोडलेला मोबाईल नंबर आणि खाली कॅप्चा भरायचा आहे. आपण जो UDIS कोड आहे तो आपण सगळ्यात अगोदर इथं भरून घेऊ. तर बघा, या पद्धतीनं आपण UDIS कोड भरून घ्यायचा. आपला UDIS कोड भरल्याच्या नंतर आपल्याला इथं पुढं जाता येणार आहे. तर बघा, या पद्धतीनं आपण UDIS कोड इथं असा भरला आणि भरल्याच्या नंतर या पद्धतीनं ओके. आता इथं मोबाईल नंबर टाकायचा. मोबाईल नंबर मी आधीच सांगितलं कोणता मोबाईल नंबर टाकायचा. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये 2 किमान सिम आहेत आणि मग आपल्या कधी कधी लक्षात राहत नाही की कोणता मोबाईल नंबर टाकायचा. जर तुम्ही चुकीचा मोबाईल नंबर टाकला तर लॉग इन होत नाही. मग समजून जायचं आपण दुसरा मोबाईल नंबर आपला इथं टाकून पाहायचा. टाकला आपण मोबाईल नंबर. आता मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर इथं खाली आपल्याला कॅप्चा दिलेला आहे, तो कॅप्चा इथं भरून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, या पद्धतीनं हा कॅप्चा आपण भरून घ्यायचा. आपण या पद्धतीनं कॅप्चा भरून बी घेतला आणि कॅप्चा भरून घेतल्याच्या नंतर बघा UDIS कोड टाकला. हे टीचर बाय डिफॉल्ट आलं. UDIS कोड टाकला. UDISला जोडलेला मी माझा मोबाईल नंबर टाकला. म्हणजे मी नाही, मी तर साधारण व्यक्ती नेहमी सांगतो, परंतु ही माझ्या तालुक्यातली घनसावंगी तालुक्यातली शाळा आहे. हा आलेला कॅप्चा भरला आणि सेंड OTP वर क्लिक करायचं. बघा, OTP वर क्लिक करता क्षणी OTP गेला. आलेला OTP भरला आणि आपण सबमिट OTP म्हटलं की या पद्धतीनं आपण इथं खाली पुढे येतो. बघा मित्रांनो, असं इथं पुढे येतो. आता इथं पुढे आल्याच्या नंतर बघा इथं तुम्हाला इथं व्हिडिओ दिसायला लागले. या पद्धतीनं इथं व्हिडिओ दिसायला लागतात. आपल्याला इथं पूर्ण इंग्रजीमध्ये व्हिडिओ दिसायला लागले, कारण इथं बाय डिफॉल्ट जी भाषा येते मित्रांनो, ही भाषा जी आहे ही पूर्ण इंग्रजीमध्ये आलेली आहे. आपल्याला इथून भाषा देखील बदलता येते. बघा, इथं 2 भाषा आहेत, इंग्रजी आणि हिंदी. आपण हिंदी भाषा इथून जर केली तर आता इंग्रजीत व्हिडिओ येत होते, आता इथं आपल्याला जी भाषा आलेली आहे किंवा जे व्हिडिओ आलेत ते सगळे हिंदीमध्ये व्हिडिओ आलेले आहेत आणि इथं दिसणारे व्हिडिओ आपल्याला सगळे बघून घ्यायचे. शिक्षक मुख्याध्यापकांना ऑगस्ट महिन्यामध्ये फक्त एवढंच काम करायचंय. अगदी छोटे छोटे व्हिडिओ आहे. हे बघा, 6 मिनिटं 31 सेकंद, 3 मिनिटं 16 सेकंद असे छोटे छोटे व्हिडिओ आहेत. आपल्याला सध्या हे व्हिडिओ बघून घ्यायचे मित्रांनो आणि हे व्हिडिओ बघून घेतल्यानंतर आपल्याला मग नंतर सप्टेंबरमध्ये पुढं काम आहे. ते काम काय आहे ते आपण पुढच्या व्हिडिओत बघणार आहोत. अगदी छोटे छोटे व्हिडिओ आहे. 2 मिनिटं 32 सेकंदाचा व्हिडिओ आहे फक्त. तर हे व्हिडिओ आपण सगळ्यात अगोदर बघून घेऊया आणि मग नंतर सप्टेंबरमध्ये आपल्याला जे प्रत्यक्षात काम करायचंय ते काम कसं करायचंय त्यावरही आपण पुढे बघूया. तर इथं आपण थांबूया. पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.